नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी या ठिकाणी 21 उमेदवारांनी या ठिकाणी भाजप आणि शिवसेना युतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। या संपूर्ण निवडणुकीची रणधुमाळी आपण गेल्या 8 दिवसापासून जाणून घेत आहोत। मात्र या ठिकाणी महायुती होण्याचं चिन्ह या ठिकाणी दिसून आलं होतं। मात्र एकाच रात्रीमध्ये या ठिकाणी महायुतीमध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादीमध्ये या ठिकाणी स्वतंत्र पॅनल या ठिकाणी सामील करण्यात आलं। आपल्यासोबत स्वतः जिल्हाध्यक्ष आहे शिवसेनेचे, दादा काय सांगाल? या ठिकाणी राष्ट्रवादी देखील आपल्यासोबत या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली होती, मात्र आपणही या ठिकाणी मेळाव्यामध्ये घोषणा केलेली होती, मात्र असं न होता आता युतीच्या माध्यमातून तुम्ही निवडणूक लढवत आहेत, काय नेमकी तुमची प्रतिक्रिया? आम्ही महायुतीच्या माध्यमातून जो माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार यांच्या आदेशाने महायुती करण्याचा निर्णय हा नशिराबाद नगर परिषदेसाठी घेतला होता आणि त्या माध्यमातून आमच्या सीटांच्या बाबतीतली वाटाघाटी झालेली होती। 3 दिवस त्या बाबतीतलं सर्व शांततेत पार पडलं, परंतु काल रात्री काही अचानक काही घटना घडल्यात, त्यामुळे आम्ही म्हणजे नगराध्यक्ष हा भाजपाचे उमेदवार योगेश नारायण पाटील यांच्यासाठी आम्ही दिलेली होती ती सीट भाजपासाठी, आणि नगरसेवक म्हणून त्यासोबत असलेले शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी अजितदादा गट यामध्ये आम्ही समसमान सीट वाटप केलेल्या होत्या। परंतु त्यात काय पाल चुकली काल रात्री ती माहिती नाही, तरी आम्ही आमची तयारी पूर्णपणे होती। त्या अनुषंगाने आम्ही आज पुन्हा युतीचा धर्म पाळत आज भाजप शिवसेना युतीच्या माध्यमातून आज आम्ही सर्वांनी फॉर्म भरलेले आहे। 21च्या 21 जागा आम्ही लढत आहोत। मात्र या ठिकाणी महायुतीत फूट पडलेली, तुमच्या माध्यमातून जिल्हाध्यक्षांना या ठिकाणी काही संपर्क करण्यात आला होता का राष्ट्रवादीच्या? त्यानंतर देखील ते या ठिकाणी निवडणुकीत महायुतीमध्ये समाविष्ट झाले नाही का? काय नेमकी? नाही, त्यांच्याशी ज्यावेळेस आधी संपर्क केला होता आणि त्यांनी त्याला होकार दिला होता, परंतु काल त्यानंतर त्यांनी संपर्क केलेला नाही। आपल्यासोबत स्वतः भाजपचे नेते आहेत लालचंददादा, काय सांगाल? तुमच्या नेतृत्वाखाली भाजप आणि सेना या ठिकाणी नशिराबादच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरते आहे। मात्र असं असताना देखील गेल्या 8 दिवसापासूनच्या ज्या हालचाली बघत होतो आपण, महायुती या ठिकाणी झालेली होती, या ठिकाणी मेळावा झाला, तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व गावामध्ये एक वेगळं वातावरण चित्र तयार करण्यात आलं होतं। मात्र असं काय झालं नेमकं एकाच रात्रीमध्ये की राष्ट्रवादीला या ठिकाणी फूट पाडून आपल्या समोर या ठिकाणी कॅन्डिडेट देण्याची वेळ आलेली आहे? गेल्या 8 दिवसापासून आम्ही महायुतीच्या सर्व जे पदाधिकारी आहे त्यांच्या संपर्कात होतो आणि जागेच्या वाटाघाटी सुद्धा समाधानकारक झालेल्या होत्या। राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर साहेब यांच्याशी आमचा कॉन्टॅक्ट झाला होता। तिथे 2-3 वेळा बैठक सकारात्मक झाली, परंतु काल जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की ज्याप्रमाणे नशिराबादमध्ये महायुती निवडणूक लढत आहे त्याप्रमाणे आम्हाला जिल्ह्यात सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती। आज आम्ही लहान कार्यकर्ते आम्ही सर्वांनी गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जिल्ह्याचे आम्ही नेतृत्व नसल्यामुळे आम्ही आमच्या गावापुरती सीमित आहे असं मी त्यांना सांगितलं। त्यामुळे आम्ही गावामध्ये महायुतीची घोषणा केलेली होती, परंतु त्यांचं समाधान जिल्ह्याचा आम्ही नाही करू शकले, त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेतला। मग आमचा युती धर्म जो आहे आमचा नशिराबादमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना ही युती कायम आहे आमची आणि कायम राहणार। आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या माध्यमातून निवडणूक लढत आहे। जिल्ह्यामध्ये या ठिकाणी समान जागा वाटप झाल्या नाही, त्याच माध्यमातून या ठिकाणी भाजप सेनेची आणि राष्ट्रवादीची या ठिकाणी युती झाली नाही असंच म्हणणं या ठिकाणी आहे। आपल्यासोबत स्वतः शिवसेनेचे नेते पंकज माझे नाही, दादा काय सांगाल? तुम्ही देखील या ठिकाणी मेळावा झाला त्यावेळेस पक्ष प्रवेश केला, गुलाबराव पाटलां साहेबांसमोर तुम्ही देखील या ठिकाणी एक मत व्यक्त केलेलं होतं की या ठिकाणी मांडवली झालेली आहे आणि मांडवली भाषा देखील तुमच्या सोबत आहे। मांडवलीच्या माध्यमातून या ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार होते, मात्र असं असताना देखील एका जाती संपूर्ण चित्र पलटलेलं आहे। कशा पद्धतीची रणनीती या ठिकाणी आखण्यात आली राष्ट्रवादीच्या वतीने आणि आता आपला समोर फाईट होणार आहे, काय प्रतिक्रिया? निवडणुकीचा विषय सोडून द्या, परंतु नशिराबाद हे शहर आमच्या सर्वांचं आहे आणि त्यामध्ये मिळून एक वातावरण तयार करून त्याचा फायदा आपण गावाच्या विकासासाठी करूया या मानसिकतेमध्ये 2021 मध्ये ग्रामपंचायतीच्या 81 उमेदवारांनी एकमताने माघार घेतलेली होती आणि नशिराबाद नगर परिषदेची त्या माध्यमातून घोषणा झाली होती। आज योगायोगानं पहिली निवडणूक आली आणि त्या मानसिकतेत आम्ही 2021 पासूनच होतो की गावातलं एकीचं चित्र निर्माण करून एक काहीतरी नवीन आदर्श आपल्या गावामध्ये आणि जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वांना घडवावा या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्यांदा महायुतीचे घटक समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आम्हाला यश आलं, पण दुर्दैवानं अतिमहत्वाकांक्षा काही लोकांची असल्यामुळे त्या ठिकाणी ही माशी शिंकली आणि आमच्या महायुतीमध्ये ती फूट पडली आणि आज रोजी भारतीय जनता पार्टी शिवसेना
विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशा माध्यमातलं हे चित्र या ठिकाणी निर्माण झालं. तरी असा जरी विषय असला तरी नशिराबादच्या एकतेसाठी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही ही निवडणूक या ठिकाणी पार पाडू. या ठिकाणी नक्कीच गुलाब भाऊंच्या माध्यमातून नशिराबाद शहरामध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये जे 250 कोटींचा कामांचा झंझावात या ठिकाणी सुरू आहे, त्यांच्याच आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने येणाऱ्या 5 वर्षामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही नशिराबाद शहराचा जवळपास 2000 कोटीपर्यंतचा विकास करण्याचा मानस आम्ही स्वतः उराशी घेऊन या निवडणुकीमध्ये आम्ही मतदारांना विकासासाठी साकडं या ठिकाणी घालणार आहोत. जे आमच्या सोबत आहेत ते आमच्या सोबत आहेत. सगळ्यांना आम्ही 21चे 21 उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही कसोशीने या ठिकाणी प्रयत्न करू. निश्चितच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचा भगवा या ठिकाणी आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी. या होत्या शिवसैनिकाच्या प्रतिक्रिया. मात्र असं असताना देखील गेल्या 8 दिवसामधून जे दररोजच्या होत असलेल्या या घडामोडीचं नेमकं कारण म्हणजे मांडवली बादशाह या माजी सरपंच विकास पाटलांनी या संपूर्ण महायुतीला एकत्र करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं. विकास दादा आपल्यासोबत आहे. दादा, काय सांगाल? महायुतीला एकत्र करण्याचा मुख्य वाटा तुमचा वाला होता. स्वतः गुलाब भाऊंनी तुमचं देखील नाव या ठिकाणी व्यासपीठावर घेतलेलं होतं. मेळावा पार पडला, सर्व एक चांगलं अलबेल होतं गावामध्ये. मात्र कुठेतरी कमी पडले का तुम्ही या राष्ट्रवादी सोबत मांडवली करताना? काय प्रतिक्रिया? पंकज भाऊ सांगितलं की अपेक्षा असतात, पण अपेक्षा ठेवाव्या किती ठेवाव्या या प्रत्येकावर असतं. आम्ही पण 5-5 वर्ष पण इथे निवडून येतोय, परंतु मी काही अपेक्षा ठेवली नाही कोणत्या गोष्टीची. आणि माझं एकच तत्व होतं की सगळ्या गावाला एकत्र करायचं आणि आपले जे नवीन कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा आणि त्यांनी राजकारणामध्ये त्यांनी यावं. त्यांचे पैसे खर्च कमी झाले पाहिजे. पैसे जे जास्त खर्च होतात निवडणुकीमध्ये, हा खर्चांचा डोंगर थांबला पाहिजे. आणि आपल्या गावामध्ये हिंदू मुस्लिम लोकांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम समाजाला पण आम्ही तिथे सीटा दिलेल्या आहेत, हिंदू समाजाला बी दिल्या, माळी समाजाला पण दिलेल्या आहेत, लेवा समाजाच्या आहेत, तेली समाजाच्या आहेत. या हिशोबाने आम्ही हे काम केलं. असं असताना देखील या ठिकाणी कुठेतरी निवडणुकीचा खर्च कमी व्हावा आणि सर्व धर्मांना एकत्रित घेत या ठिकाणी निवडणूक पार पडावी, जाती धर्मांना एकत्रित घेत या ठिकाणी निवडणूक पार पडावी अशीच या ठिकाणी इच्छा या महायुतीच्या माध्यमातून होती. मात्र तसं न होता मात्र आता भाजप आणि शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा या ठिकाणी सामना रंगणार आहे. मात्र येणाऱ्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी समजेल की नशिराबादच्या इतिहासातला नगर परिषदेचा पहिला झेंडा कोणत्या पक्षाचा या ठिकाणी फडकतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.